जय तेजाओ मित्रांनो, मी फिरदौस शेख डिजिटल बनव यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या दर्शकांच्या काही क्वेरीज आहेत, तर त्याचं सोल्युशन आपण या व्हिडिओ मध्ये पाहूया। आपले दर्शक कमेंट्स करतात, जुने महसुली पुरावे किती जुने असावे लागते। हे बघा, जर अर्जदार हा महाराष्ट्रात म्हणजे वास्तव्य करीत असल्याचा जो पुरावा आहे, आपण त्याला मानक दिनांक असे म्हणतो। जर एससी असेल तर त्याला 10/8/1950, एसटी असेल 6/9/1950, विजय असेल 21/11/1961, विजय आणि एनटीए ला ते 21/11/61, ओबीसी एसबीसी ला 13/10/67। आता तुमचा ओबीसी साठी म्हणजे ते आहे 13/10/1967 पूर्वीचे कायमस्वरूपी महाराष्ट्रातला रहिवासी असणं गरजेचं आहे। आता त्याच्यामध्ये जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये नोकरी निमित्तानं किंवा बिझनेस पर्पज आले असाल किंवा कैद म्हणून जर तुम्ही आले असाल तर तो तुमचा कायमस्वरूपी रहवास होत नाही, हे गोष्ट लक्षात घ्या। नेक्स्ट क्वेरी आहे, सर कुणबी कास्ट सर्टिफिकेट कॅन्सल कसे करावे? कुणबी नोंद पंजोबांच्या नावाने नामसदृश्य होती म्हणून कुणबी प्रमाणपत्र काढले, कायदेशीर प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी कुठे जावं लागेल? हे बघा, जर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढलं असेल आणि चुकून समजा तुम्हाला तुमचे पंजोबांचं नावासारखं नाव वाटलं, तर तुम्हाला वाटलं असेल की हे माझेच म्हणजे पंजोबांचे डॉक्युमेंट आहे, कारण आता कुणबीचे प्रमाणपत्र शोधताना असं होतं। तर अशा वेळेस आणि आता तुम्हाला म्हणजे कन्फर्म झालंय का जे आपण डॉक्युमेंट्स वापरले ते आपले पंजोबा नाहीयेत, त्यांच्या नावासारखं एक होता म्हणून ते तुम्ही आता ते तुमच्या लक्षात आले, तर त्याच्यासाठी तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जावं लागेल आणि तिथं तुमचा जो कास्ट सर्टिफिकेट आहे तो सरेंडर करावा लागेल। आणि व्हॅलिडिटी काढली असेल तरी मग तुम्ही त्या जात पडताळणी समितीमध्ये जाऊन तुमचा जो अर्ज द्यायचा आहे आणि तिथं सांगायचं की असं असं माझ्याकडनं ते म्हणजे चूक झालेली आहे, म्हणजे अनावधानाने, म्हणजे हेतू परस्पर काढण्याचा उद्देश नव्हता, याचा माझे पंजोबांसारखं नाव असल्यामुळे मला वाटलं हे आमचंच म्हणजे माझेच पंजोबा आहे असं करून तुम्ही तिथं देऊ शकतात आणि ते जमा करू शकता। नेक्स्ट क्वेरी आहे, सर कुणबीचे सर्टिफिकेट काढले आहे, आमची नोंद मिळालेली आहे, पण माझ्या स्कूलच्या एटीसी वर हिंदू मराठा आहे, तर ही प्रॉब्लेम येणार का डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस गव्हर्नमेंट जॉब मध्ये? हे बघा, तुमचा मेन जो डॉक्युमेंट आहे तो जुना पुरावा महत्वाचा असतो। आता उदाहरणार्थ तुमचे आजोबा किंवा पंजोबा यांच्या पुराव्यावरती कुणबी किंवा हिंदू कुणबी किंवा कुणबी मराठा कुणबी म्हणजे कुणबी हा शब्द असला तर तुम्हाला तिथं तुम्ही त्याच्यामध्ये कुणबीसाठी पात्र आहे। मात्र कधी कधी असा पण होतो, अर्जदाराच्या किंवा वडिलांच्या याच्यावरती मराठा असतो परंतु आजोबांच्या किंवा पंजोबांच्या याच्यावरती कुणबी असतो, तर तिथं काही प्रॉब्लेम येत नाही। तर तुमचा जसं असेल तर तुम्ही जे म्हणताय का माझ्या याच्यावर मराठा आहे परंतु तुमच्या आजोबांच्या याच्यावरती कुणबी आहे, तर तुम्ही ते कुणबीसाठी अप्लाय करू शकता, प्रॉब्लेम येणार नाही। नेक्स्ट क्वेरी आहे, आमची नोंद कुणबी म्हणून सापडलेली आहे, आता ओबीसी जात प्रमाणपत्र काढताना त्यावरती कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी अशी जात लिहिल्यास जात पडताळणीला अडचण येईल का? हे बघा, अडचण येणार नाही। ऍक्च्युली 2018चा जो GR आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट मेन्शन केलंय, इव्हन कुणबी मराठा कुणबी किंवा नुसतं कुणबी असेल किंवा नुसतं कु असेल किंवा कुण असेल तरी पण तुम्हाला जे आहे कुणबीचं प्रमाणपत्र सिरियल नंबर तुमचा बदलत नाहीये। तर तुम्ही आता असं पण होऊ शकतो का आजोबांच्या याच्यावरती कुणबी मराठा आहे, पंजोबांच्या याच्यावरती मराठा कुणबी, असे वेगवेगळे पण असू शकतात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते कुणबी म्हणूनच तिथं समजलं जाईल, त्याच्यासाठी काय असा अडचण येत नाही। नेक्स्ट क्वेरी आहे, सर मी चंद्रपूर जिल्ह्याचा आहे आणि मला कास्ट व्हॅलिडिटी दुसऱ्या जिल्ह्याची काढायची आहे नोकरीसाठी आणि माझ्या बाबांचे आजोबांचे कागदपत्र कास्ट सर्टिफिकेट वगैरे चंद्रपूर जिल्ह्याचे आहे, तर मी काय करू? हे बघा, तुमचा जो कास्ट सर्टिफिकेट आहे तो ज्या जिल्ह्याचा असेल त्या जिल्ह्याच्या जात पडताळणी समितीला तो प्रकरण जातो, आपण ज्यावेळेस ऑनलाईन करतो तिथं आपल्याला निवडायची गरज नसते का
कोणता जिल्हा, कोणती जात पडताळणी आपल्याला तसं नसते. आपला जातीचा दाखला, कास्ट सर्टिफिकेट ज्या तहसीलचा जिल्ह्याचा आहे त्याच जिल्ह्याच्या जात पडताळणी समितीला ते ऑटोमॅटिक जाते. आता इथं एक गोष्ट लक्षात घ्यायची, आता तुम्ही नोकरीसाठी आहेत, तुम्ही तुमच्या मूळ गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी नोकरीला लागलेला असाल आणि 2012 पूर्वी काय होतं की ज्या ठिकाणी आपण राहायचो रहिवास ठिकाणच्या जिल्ह्यामध्ये आपल्याला जातीचा दाखला काढता येत होता आणि तिथे जात पडताळणी करता येत होती. मात्र 2012 नंतर मग तो कायदा जो बदलला, तुमचा जो नेटिव्ह आहे, जो मूळ गाव आहे, म्हणजे मानक दिनांकाचा पुरावा जो आहे तिथं तुम्हाला जातीचा दाखला काढायचा असतो आणि म्हणजे त्याच धर्तीवरती त्याच जिल्ह्याच्या कास्ट व्हॅलिडिटी मध्ये व्हॅलिडिटी होते. परंतु आता तुम्ही नोकरीला लागलेले आहेत, तुम्ही जातीचा दाखला तिथं जो पहिले जुना वापरला असेल समजा 2012 पूर्वीचा, आता तुम्ही जिथनं जो जातीचा दाखला काढलाय त्या जात पडताळणी समितीलाच तो म्हणजे व्हॅलिडिटीचा प्रकरण जातो आणि समजा तिथं एक तुमची नवीन कास्ट सर्टिफिकेट पण तुम्ही तिथं काढून ठेवा. आता अनेक समित्या ज्या आहेत ते काय सांगतात की तुमचं जो मूळ गाव आहे तिथं तुम्ही जातीचा दाखला काढायचा आहे आणि तिथं कास्ट व्हॅलिडिटीला अप्लाय करायचं, असं आता भरपूर ठिकाणी होत आलंय. तर जर तुम्ही व्हॅलिडिटी जर केली नसेल तर तुम्ही पहिले तुमचं मूळ गाव आहे तिथं जातीचा दाखला काढा आणि मग कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे सर, समितीमध्ये जाताना पूर्ण फाईल घेऊन जावी लागते का पुन्हा का पेपर ज्याची त्रुटी निघालेली असेल ते घेऊन? हे बघा, ऍक्च्युअली त्यांची जी त्रुटी आहे ती पहिले आपल्याला समजून घ्यायचंय, त्यांचा म्हणजे हेतू काय आहे, त्यांना काय अपेक्षित आहे, तर त्या अनुसार तिथं आपल्याला डॉक्युमेंट घेऊन जायचे असतात. बेटर बाय सगळेच डॉक्युमेंट घेऊन जा त्यांना. आता जर तुम्हाला ते समिती त्यांचा म्हणजे त्यांना काय हवंय, म्हणजे कोणत्या प्रकारे डॉक्युमेंट्स हवे ते जर आपल्याला समजत नसेल तर बेटर वे सगळेच डॉक्युमेंट घेऊन जा. त्यांनी जे मागितलं तर ते त्यांना तिथं प्रोड्यूस करा. आता डॉक्युमेंट घेऊन जाताना ओरिजिनल पण घेऊन जा आणि अटेस्टेड पण घेऊन जा, म्हणजे ज्यावेळेस ते तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट पाहून आणि त्याचे झेरॉक्स म्हणजे सांशंकित प्रत्येक ते ठेवून घेतील आणि तुमची त्रुटी निघून जाईल. नेक्स्ट क्वेरी आहे सर, माझ्याकडे कुणबी नोंदीची झेरॉक्स आहे, ती 2015 साली काढलेली आहे. त्या नोंदीची खरी नक्कल ही तहसीलमध्ये मिळत नाहीये. फॉर्म भरताना झेरॉक्स अटेस्टेड करून अपलोड केली तर चालेल का? हे बघा, आता तुम्हाला 2015 साली काढलेली नोंद जर तहसीलमध्ये मिळत नाहीये तर हा प्रश्न कठीण आहे. तर बेटर वे तुम्ही जर झेरॉक्स असाल तर ती तहसील कार्यालयातून सर्टिफाईड करून घ्या जर ते भेटत नसेल तर. परंतु समिती जी आहे जर त्यांना संशय आला तर ते संबंधित तहसीलमध्ये गोपनीय म्हणजे अहवाल मागू शकतात. तर तुमच्याकडे झेरॉक्स असेल तर त्याला तहसील कार्यालयातनं सर्टिफाईड करून आणि मग ते द्या. परंतु तिथं जर समितीचं समाधान झालं नाही तर ते गोपनीय अहवाल मागवू शकतात. नेक्स्ट क्वेरी आहे, मागील दिनांकासाठी शाळा सोडल्याचा दाखला दिला असता त्यामध्ये जन्म दिनांक धरतात की शाळेमध्ये दाखल झालेली दिनांक? हे बघा, ज्यावेळेस कास्ट व्हॅलिडिटी मध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, एलसी ज्या वेळेस आपण शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे एलसी आपण त्याला म्हणतो, जर ते तिथं आपण पुरावा म्हणून तो महत्वाचा जर पुरावा असेल तर तिथं जन्मतारीख कन्सिडर केली जात नाही. तिथं तुम्ही शाळेत कोणत्या जी ऍडमिशन घेतली ती तारीख कन्सिडर केली जाते. तर हा एक म्हणजे गोष्ट लक्षात असू द्या. नेक्स्ट क्वेरी आहे, जात पडताळणी समितीची तक्रार कुठे करायची? हे बघा, ऍक्च्युली जात पडताळणी समितीमध्ये 3 मेंबर असतात. तर तुम्हाला समजा पहिले संशोधन अधिकारी यांना भेटा, तिथं तुमचं समाधान झालं नाही तर मग तुम्ही तिथले जे कमिशनर आहेत त्यांच्याकडे म्हणजे हे मागा. आणि जात पडताळणी समितीच्या निर्णयाच्या विरोधात तुम्हाला मग एक शेवटी तो म्हणजे जो पर्याय असतो तो हायकोर्टच असतो.
परंतु आपण पहा समजा आयुक्त जे असतात, कमिशनर म्हणजे ऍडिशनल कलेक्टर लेवलचा माणूस असतो, तर त्यांना भेटा. हो शक्य झालं नाही ऐकत असेल तर थोडासा पॉलिटिकल तिथं म्हणजे प्रेशर बनवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून हायकोर्टामध्ये जाण्याचा आपल्याला प्रसंग येणार. नेक्स्ट क्वेरी आहे, कुणबी कास्ट सर्टिफिकेट कॅन्सल कसे करावे? माझ्यावर गुन्हा दाखल करतील का? कुणबी नोंद पंजोबाच्या नावात. हे बघा, असं नाहीये. तुम्ही तिथं म्हणजे कुणबीचा समजा दाखला तुम्ही घेतला असाल आणि तुम्हाला कळलंय की आपण जे आपले आजोबा म्हणून ज्यांना आपण समजत होते ते आपल्या आजोबांचे डॉक्युमेंट नसून म्हणजे नाम सदृश्य आहे, तर असं जर असेल तर तुम्ही तिथं जे तहसील ऑफिस आहे तिथं अर्ज करा का अनावधानाने मी असं म्हणजे माझा समज झाला, मी समजलो होतो माझ्याच म्हणजे आजोबांचे डॉक्युमेंट्स आहेत, परंतु तसं नाहीये. तरी माझा जो कास्ट सर्टिफिकेट आहे त्याला कॅन्सल करण्यात यावं, असं करून तुम्ही ते जे कास्ट सर्टिफिकेट आहे तिथं जमा करू शकता.